एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा। भाजपसोबत जावं लागेल हीच पक्षहिताची भूमिका। मला तुमच्याकडून आश्वासन हवंय। मला मंत्रिपद नाही दिलं तरी चालेल, पण भाजपसोबत सरकार बनवा। शिंदेंचा फोनवरून ठाकरेंकडे प्रस्ताव। एकनाथ शिंदेंचा शिवसेनेसमोर प्रस्ताव। भाजपसोबत सत्ता स्थापन करून महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा शिंदेंचा ठाकरेंना प्रस्ताव। तर रश्मी ठाकरेंची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा। सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंसोबत बोलताना एकनाथ शिंदे भाऊ, कुठल्याही कागदावर मी सही केली नाही। शिंदेंचं स्पष्टीकरण। तर 24 तासात तुमच्यासाठी वाईट झालो का? शिंदेंचा ठाकरेंना सवाल। तर तुम्ही हे सर्व सोडा, मला भेटा, सगळं व्यवस्थित होईल। ठाकरेंचं शिंदेंना आवाहन। तर शिंदेंचा कोणताही प्रस्ताव शिवसेना स्वीकारणार नाही। शिवसेनेत प्रस्ताव देण्याची पद्धत नाही। शिवसेना नेत्यांच्या बैठकीत भूमिका। तर एकनाथ शिंदेंचा डाव उधळून लावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न। एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवलं। बंडाळीनंतर अजय चौधरी यांची निवड। तर शिवसेना शिंदेंचा एकही प्रस्ताव स्वीकारणार नसल्याची सूत्रांची माहिती। अजय चौधरींच्या गटनेते पदाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह। गटनेते पदाच्या निवडीवर 16 आमदारांच्या सह्या। एकनाथ शिंदेंकडे गटनेते पद कायम राहण्याची शक्यता। बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांचं पहिलं ट्विट। हिंदुत्वाचा उल्लेख करत भाजपमध्ये जाण्याचे संकेत। ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा उल्लेख मात्र टाळला। एकनाथ शिंदे राजीनामा देण्याची शक्यता। शिंदे मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात। सूत्रांची माहिती। सुरतमध्ये शिवसेनेच्या 2 आमदारांना मारहाण। संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। सत्तेसाठी आमदारांचं अपहरण केल्याचा दावा। तर सुरतमध्ये असलेल्या आमदारांच्या जीवाला धोका। पूर्ण ताकदीने आम्ही लढू, राऊतांचं वक्तव्य। तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोणतीही नाराजी नाही, राऊतांकडून स्पष्टीकरण। तर हे सगळं भाजपचं षडयंत्र आहे आणि संभ्रम निर्माण करण्यात आलाय। शिवसेना संघटनेला तडा गेलेला नाही, राऊतांचं वक्तव्य। ईडीची नोटीस मलाही आली, पण पक्ष नाही सोडला, संजय राऊतांचं वक्तव्य। तर शिवसेना आमदारांना किडनॅप करून गुजरातला नेलं असा आरोप राऊतांनी केला। राऊतांचं मीडियात एक आणि वैयक्तिक दुसरं विधान। एकनाथ शिंदेंकडून संजय राऊतांची तक्रार। एकनाथ शिंदेंचं बंड। किशोरी पेडणेकर भाऊ। किशोरी पेडणेकर यांच्या डोळ्यात अश्रू। शिंदेंच्या बंडानंतर गृह खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। राज्य पोलिसांच्या बंदोबस्तात शिंदे गुजरातमध्ये। शिंदे तलासरीपर्यंत पोहोचल्यानंतर राज्य सरकारला जाग। सुरतच्या हॉटेलमध्ये संजय कुटे आणि एकनाथ शिंदेंची बैठक पार। भाजप आमदार संजय कुटेंची शिंदेंबरोबर खलबतं। बंडखोर नेते एकनाथ शिंदेंचा 35 आमदारांचं मन वळवण्याचा मिलिंद नार्वेकरांकडून प्रयत्न। सुरतच्या हॉटेलमध्ये अर्धा तास चर्चा। एकनाथ शिंदेंनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य। शिंदेंना सेनेकडून वेळोवेळी वाईट वागणूक। ठाकरेंनी त्वरित राजीनामा द्यायला पाहिजे, नारायण राणेंचं वक्तव्य। कोल्हापुरात ठाकरेंच्या समर्थनात शिवसैनिक एकवटले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांची गर्दी। एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी विरोधात शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा। दादरमध्ये शिवसैनिकांची आंदोलन। तर बंडखोरीमुळे सेना भवनाबाहेर शिवसैनिक महिलेचे अश्रू अनावर। दहिसरमध्ये एकनाथ शिंदेंविरोधात शिवसैनिकांचं आंदोलन। दहिसरचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेंसोबत। भाजप विरोधात शिवसेना आक्रमक। राज्यभर शिवसैनिक भाजप विरोधात आंदोलन करणार। कुणाला मुख्यमंत्री करायचा हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न। शिवसेनेतील नाराजी नाट्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। सरकार पडल्यास विरोधी बाकावर बसायचीही तयारी। एकनाथ शिंदे सोडून गेल्यानंतर पक्षाला फरक नाही पडणार। आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांचं विधान।
एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यानंतर भाजपची वेट अँड वॉचची भूमिका. भाजप योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, मुनगंटीवारांचं विधान. भाजपला ज्यांनी मदत केली त्यांचे मनापासून आभार आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं, तर भाजपला स्वतःची ताकद दाखवण्याची संधी मिळाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदे आणि आमच्यात आधी चर्चा झाली नाही, पुढे काय होईल याबाबत भाजप सांगू शकत नाही, तर आम्हाला फक्त शिंदेंचीच नव्हे सर्व पक्षीयांची मतं मिळाली. चंद्रकांत पाटलांची माहिती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत. विधान परिषद निवडणूक आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबद्दल फडणवीस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती. गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटलांच्या भेटीला भागवत कराड. रावसाहेब दानवे गुजरातमध्ये. महाराष्ट्रातील भाजप नेते गुजरात भाजप नेत्यांच्या संपर्कात. राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिंदेंची योग दिनावर फेसबुक पोस्ट. योग म्हणजेच संतुलित मन, सुखी निरोगी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग. जागतिक योग दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांची फेसबुक पोस्ट. फेसबुक पोस्टमध्ये शिंदेंचा शिवसेना गटनेता आणि मंत्री असा उल्लेख. आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी सोबतचं सरकार मान्य नाही, बंड करणाऱ्या आमदारांची भूमिका. आम्ही शिवसैनिक आणि अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका. काँग्रेस राष्ट्रवादी सोबतचा घरोबा मान्य नसल्याची मोठी भूमिका. एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर काँग्रेस अलर्ट मोडवर. आमदारांशी संपर्क सुरू. बाळासाहेब थोरात गटनेते पदाचा राजीनामा देण्याची चर्चा. एकनाथ शिंदेंकडून प्रस्ताव आल्यास भाजप स्वीकारणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती. शिवसेना नम्रपणे वागली असती तर ही वेळ आली नसती. संजय राऊत शिवसेनेचं नुकसान करतायत. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर जनताच नाही तर पक्षाचे नेतेही नाराज आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिल्लीत. महाराष्ट्रात राजकीय भूकंप, दिल्लीत घडामोडींना वेग. बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांची पत्नी पोलीस ठाण्यात. आमदार देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार करणार, तर नितीन देशमुख सुरतच्या शासकीय रुग्णालयात दाखल असल्याची माहिती. लोक या सरकारला कंटाळले आहेत. पुढच्या काही घडामोडी लवकरच दिसून येतील. महाविकास आघाडीतल्या घडामोडींवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यानंतर नारायण राणेंचं ट्विट. शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता. नारायण राणेंचं ट्विट. एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे यांचं मोठं वक्तव्य. महाराष्ट्रात लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार येणार. विधान परिषद निवडणूक निकालानंतर हालचाली सुरू झाल्याचा दावा. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर अपक्ष आमदारांमध्येही पांगापांग होण्याची शक्यता. कार्यकर्त्यांशी बोलून पुढची भूमिका ठरवू. अपक्ष आमदार गीता जैन यांची प्रतिक्रिया. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांची फेसबुक पोस्टद्वारे भूमिका. राज्यातील राजकीय नाट्याबाबत शरद पवार जयंत पाटील यांच्यात चर्चा. दिल्लीतून शरद पवार यांची जयंत पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती. महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला. मंत्रालयात अजित पवार यांच्या दालनात बैठक. उद्धव ठाकरे यांनी या क्षणाला नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया. काँग्रेसमधील मतदान बंडखोरीबद्दल आत्मचिंतन करणार. दिल्लीतील बैठक रद्द. मुंबईत आमदारांची बैठक घेणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. एक था कपटी राजा. अमृता फडणवीसांचं ट्विट. अमृता फडणवीसांचा रुख कोणाकडे यावर चर्चा. एकनाथ शिंदे मुक्कामी असलेल्या हॉटेलची दृश्य माझाकडे. बंडखोर आमदारांच्या ठिकाणी भाजपचे नेते मोहित कंबोज आणि संजय कुटे. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्यानंतर ठाण्यातील निष्ठावंतांना मध्यरात्री 2 ते 3 वाजता वर्षावरून फोन. ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना वर्षावर येण्याचे आदेश.
एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरासमोर व परिसरात शुकशुकाट, अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त. महाराष्ट्रातल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत घडामोडींना वेग. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी अमित शहांची भेट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.